सुप्रभात मंडळी. मी निलिमा पटवर्धन आणि आपण सध्या वाचत आहोत श्रमिकांच्या अनोख्या जगात हे श्री विवेक पटवर्धन लिखित त्यांचं पुस्तक. कालच्या भागामध्ये आपण विभाग तिसऱ्यातलं पहिलं प्रकरण सुरू केलं होतं आणि श्री विवेक पटवर्धन म्हणजे लेखक हे गोविंदभाई यांची मुलाखत घ्यायला सुरतेला गेले होते. इथपर्यंत आपण आलो होतो. तर आता बघूया ती मुलाखत काय आणि कशी घेत आहेत ते. मी कोणीही नाही, पण मी काहीही साध्य करू शकतो. हां भाई बोलो, गोविंदभाई मला म्हणाले. आमची मुलाखत सुरू झाली. खरं तर सुरतच्या प्रवासात असताना त्यांचं आयुष्य आणि व्यवसायातला प्रवास याबद्दल मी प्रश्नावली तयार केली होती. पण अचानक मी मनात येतील तसे प्रश्न उत्स्फूर्तपणे विचारायचं ठरवलं. त्या इमारतीच्या स्वागत कक्षात आल्यानंतरच मी हा निर्णय घेतला होता. तिथे माझं लक्ष एका फलकाकडे गेलं. तो फलक त्यांच्या ऑफिसमध्ये सर्वत्र होता. कर्मचाऱ्यांच्या टेबलावर, मदत केंद्रात, सगळीकडे तो फलक दिसायचा. मी कोणीही नाही, पण मी काहीही साध्य करू शकतो हा फलक मला सगळीकडे आढळला. त्याचा अर्थ काय? होय, मी कोणीही नाही, पण मी काहीही साध्य करू शकतो हे विधान माझ्या मनाच्या गाभ्यातून आलेलं आहे. 25 वर्षापूर्वी मी माझ्या महत्त्वाच्या मॅनेजरला एका परिषदेत संबोधित करत होतो. तुम्ही या ऑफिसमध्ये वरच्या पदांवर पोचला आहात, पण तुम्ही खास कोणीतरी आहात असं मात्र समजू नका, असं मी त्यांना सांगत होतो. तुम्ही नेतेपदापर्यंत, महत्त्वाच्या हुद्द्यापर्यंत मजल मारली हा एक योगायोग आहे. ते भाग्य आहे, ईश्वरी योजना झाली आहे. तुम्ही आमच्या ओळखीचे आहात किंवा आमच्या गावातून आलेले आहात किंवा आमच्या नात्यातले आहात, त्यामुळे तुम्हाला इथे भरती केलेलं आहे. हा योगायोगाचा भाग आहे. तुमच्या हाताखाली काम करणारे 50% लोक तुमच्यापेक्षा बुद्धिमान असतात हे लक्षात ठेवा. तुमच्यापैकी 50% लोक माझ्यापेक्षा जाणते आणि बुद्धिमान असले तरी मला रिपोर्ट करता, पण तुम्ही माझ्या खुर्चीवर बसलेले नाही, त्यामुळे माझं ऐकता. हीच तुमची स्थिती आहे हे लक्षात ठेवा. हे मान्य करा. आपण कोणीतरी आहोत असा भ्रम बाळगू नका. विचार करा, तुम्ही ज्या खुर्चीवर बसला आहात ती तुम्ही कमवू शकता का, बनवू शकता का? किंवा तुमच्या समोरचं टेबल तयार करू शकता का? तुम्ही घातलेला शर्ट किंवा घातलेले बूट तुम्ही तयार करू शकता का? नाही. आपल्यापैकी कोणीच ते करू शकत नाही. मग विनम्र राहा, मात्र खचून जाऊ नका. कोणीच ते करू शकत नाही. यातली कोणतीही गोष्ट बनवायची असं तुम्ही ठरवलं तर तसं करू शकता. फक्त त्यासाठी तुम्हाला 1000 दिवसांचं प्रशिक्षण लागेल. थोडक्यात, तुम्हाला जे काही तयार करायची इच्छा असेल ते तुम्ही करा, पण वृथा अहंकार बाळगू नका. त्याऐवजी आत्मविश्वास बाळगा. लोकांना हे भाषण खूप आवडलं. त्याच्या पुढच्या दिवशी लोकांनी टेबलावर एक फलक लावला. त्याचा गुजराती अर्थ गुजरातीमध्ये होता, पण त्याचा मी अर्थ मराठीत सांगते की मी कोणीही नाही, पण मी काहीही करू शकतो. हे सर्वांच्या मनात बिंबवायला मला 1 वर्ष लागलं. मी ते सगळीकडे उठून दिसेल अशा प्रकारे लावलं. या वचनावर आमचा विश्वास आहे. हे खूपच छान आणि रंजक आहे. यानुसार तुम्ही कर्मचाऱ्यांचं व्यवस्थापन करता. हे तुमच्या आयुष्याचं तत्त्वज्ञान देखील आहे. याबद्दल जरा अजून सांगाल का? आज माझे कर्मचारी जे काम करत आहेत तेच मी पूर्वी करत होतो. हिरे कापणारा एक कामगार म्हणून मी माझ्या कारकिर्दीची सुरुवात केली. त्यामुळे मला माझ्या कर्मचाऱ्यांना जाणून घेता येतं. त्यांच्या अडचणी मला समजतात. त्यांचं आयुष्य, त्यांच्या समस्या, महिन्याच्या महिन्याला होणारी ओढग्रस्ती सगळं मला समजतं. मी त्या अनुभवातून गेलो आहे. 1968 मध्ये मी दिवसाला 14 तास काम करत होतो.
त्या दरम्यान मी डोंगरेजी महाराजांचा सत्संग ऐकायला जायचो. त्यांची प्रवचनं ऐकणं हा एक अविस्मरणीय अनुभव होता. मी तरंगत असल्यासारखं वाटायचं. अंगावर आनंदानं रोमांच यायचे. ते शब्दात सांगणं अवघड आहे. त्यांची प्रवचनं ऐकायला हवीत असं मी ठरवलं. सत्संगांना जायला लागलो. सुरतला इंद्रवदनच्या घरी 30 ते 40 लोकांसमोर त्यांची प्रवचनं आयोजित केली जायची. महाराजांनी एका प्रवचनात सांगितलं, लोकांनी तुमचा आदर करावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांचा आदर करा. ते पुढे असंही म्हणाले, निसर्गाचा एक साधा नियम आहे. तुम्ही जे देता तेच फिरून तुमच्याकडे येतं. पर्वतरांगांसमोर तुम्ही उभे आहात असं समजा. आता तुम्ही म्हणालात, देव तुला मदत करेल. आता तुम्हाला काय ऐकू येईल? तर देव तुला मदत करेल असे 10 प्रतिध्वनी ऐकू येतील. तुम्ही ओरडलात, देव तुझा विनाश करेल, तू संपून जाशील, तर या बदल्यात काय ऐकू येईल? देव तुझा विनाश करेल, तू संपून जाशील. ते म्हणाले होते, जर लोकांनी तुमचा आदर करावा असं तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही त्यांचा आदर करा. मग मी व्यक्तिगत पातळीवर एक निर्णय घेतला. दुसऱ्या दिवसापासून मी प्रत्येकाला आदरानं संबोधायला सुरुवात केली. मग मी संभाषणात अरेतुरे म्हणणं बंद केलं. मी कायम तुम्ही किंवा हिंदीत आप असा शब्द वापरायचो. मी कोणाशी बोलतो आहे याच्याशी त्याचा काहीही संबंध नव्हता. तरुण किंवा वृद्ध, नातेवाईक असोत वा मित्रमैत्रिणी, मी सगळ्यांना आदरानं हाक मारायला सुरुवात केली. सुरुवातीला लोकांनी यावरून माझी थट्टा केली, पण मी माझं वागणं सुरू ठेवलं आणि मला आदर मिळायला लागला. मी गोविंदभाई झालो. मी माझ्या पार्टनरला म्हणालो, लोक आपल्याकडे आपली त्यांच्याशी वागायची वृत्ती पाहून येतात. मी मॅनेजरशी आदरानं वागतो, ते पुढे जाऊन माझ्या कर्मचाऱ्यांशी आदरानं वागतात. मी माझ्या नातेवाईकांशी आदरानं बोलतो, ते माझ्याशी आणि माझ्या कर्मचाऱ्यांशी आदरानं वागतात. लोक तुमच्याकडे केवळ आर्थिक व्यवहारांसाठी येत नाही, त्यांना आदरानं वागवलं जाण्याची अपेक्षा असते. कामात फक्त पैसा उपयोगी पडत नाही. मी त्या सगळ्यांना सांगतो, हे उत्तम ऑफिस, चांगला पगार, या सगळ्या सुविधा ही किंमत आहे, ते मूल्य नव्हे. मूल्य हे अनेक वेळा किमतीपेक्षा खूप जास्त असतं. ते संस्कृतीमध्ये, लोकांच्या मनात आणि नात्यांमध्ये असतं. ही खरी संपत्ती. आपल्याला संपत्ती प्राप्त होते, तो दैव योग असतो. आपण त्यासाठी परिश्रम करायला हवेत, पण त्यासाठी घोटाळ्याचं पाप करू नये. हे मी माझ्या सर्व व्यवहारांमध्ये आचरणात आणलं आहे. मी खोटं बोललो असं या हिऱ्यांच्या व्यवसायात सांगणारा एक माणूस भेटला तरी मी हा धंदा सोडून देईन, असं मी कायम लोकांना सांगत असतो. यात पैसे मिळवण्यासाठी तुम्हाला खोटं बोलावंच लागतं, हे सर्वात मोठं खोटं बोलणं आहे. सच्चाई को पैसा मिळता है, प्रामाणिकपणानं पैसा मिळतो. 2008मध्ये आर्थिक मंदी होती. तो खूप कठीण काळ होता. आमच्या उत्पादनांच्या किमती साधारण 30% कोसळल्या. 100 रुपयांची वस्तू कमीत कमी 70 रुपयांपर्यंत तरी खाली आलीच. आणि हे अचानक घडलं. पण आम्ही कोणालाही काढून टाकलं नाही. कर्मचाऱ्यांना काढून न टाकणाऱ्या आम्ही फक्त 2 किंवा 3च कंपन्या होतो. आमच्याकडे 6,000 कर्मचारी होते. आमच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आणि काही कुटुंबातल्या सदस्यांनी 3,000 कर्मचारी तरी काढून टाकावे लागतील असं मला सांगितलं होतं. पण मी ते कधीच केलं नाही. मी त्यांना म्हणालो, काळजी करू नका, दिवाळीच्या सुट्ट्या जवळ आल्या आहेत, त्यांच्या दिवाळीच्या आनंदावर कशाला पाणी ओतायचं. सण संपेपर्यंत कृपया थांबा, त्यानंतर तुम्ही म्हणाल तसं मी करेन. मी प्रथम लोकांचं म्हणणं 100% मान्य करतो आणि नंतर त्यांना माझ्या दृष्टिकोनातून गोष्टीकडे पाहायला शिकवतो. दिवाळीनंतर परिस्थिती किंचित सुधारली आणि आपण 1,500 कर्मचारी तरी कमी करावेत किंवा करायला हवेत असं सगळ्यांचं म्हणणं पडलं.
मी त्याला वरकरणी संमती दर्शवत ज्यांना कमी करायचं आहे त्यांची यादी बनवा असं सांगितलं. त्यांनी यादी केली आणि त्यावर मग हा चांगला काम करतो, याला घरी समस्या आहेत, हा आपल्या नात्यातला आहे, असं म्हणत म्हणत ती यादी 500पेक्षा खाली आली. मी म्हणालो, हा आपल्याला काढून टाकायच्या लोकांच्या यादीच्या 10% कमी आकडा आहे. म्हणजे काढून टाकणं हा महत्त्वाचा मुद्दाच उरलेला नाही. कंपनीची बॅलन्स शीट कंपनीची संपत्ती दाखवते असा समज करून घेतला तर आपलं गोष्टीचं आकलन चुकतं. तसं अजिबात नसतं. कंपनीची खरी संपत्ती तिथले नातेसंबंध ही असते. ती तिथल्या संस्कृतीत सामावलेली असते. कंपनीनं दाखवलेल्या दातृत्वाबद्दल मला 100पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांनी पत्र लिहिलेली आहेत. त्यातल्या काही जणांनी वेतन दर कमी करावा अशी सूचना केली, पण कामगार कपात टाळा असं सांगितलं. काही जणांनी जास्त वेळ काम करायची तयारी दर्शवली. ही पत्र तुम्ही स्वतःच नजरेखालून घाला. कामगारांनी हातानं लिहिलेल्या पत्रांचा ढीग त्यांनी मला दाखवला. त्यात सुमारे 100पेक्षा जास्त पत्र असावी. गोविंद काका, मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. खरं तर मला त्याचं उत्तर ठाऊक आहे, तरीही मला तुम्हाला विचारायचं आहे. परदेशात शिकून आलेल्या मॅनेजरना काम नसलेल्या कामगारांना कामावरून कमी न करणं हा नाहक आणि मोठा खर्च वाटेल. यावर तुमचं काय म्हणणं आहे? मी त्यांच्याशी संपूर्ण सहमत आहे. तो खूप मोठा खर्च आहे, पण त्यातून होणाऱ्या फायद्याकडे त्यांचं दुर्लक्ष होत आहे. तो फायदा त्या खर्चापेक्षा कित्येक पटीनं जास्त आहे. कंपनीचं उद्दिष्ट मांडणारं औपचारिक घोषवाक्य इतर अनेक कंपन्यांच्या घोषवाक्यांप्रमाणेच वाटत असलं तरी गोविंद काकांनी कंपनीला उत्कृष्टतेपर्यंत नेऊन ठेवलं होतं. मंदीच्या काळात त्यांनी कर्मचाऱ्यांना काढून टाकलं नाही. कायमस्वरूपी आणि हंगामी कामगार यांना ते सारख्याच पद्धतीत वागवत असत. त्यांना पगार आणि सुविधा एकसारख्याच देत असत. कोणताच भेदभावच करत नसत. ते विनम्र होते. लोकांना आदरपूर्वक वागवण्याबाबत आग्रही होते. तसंच आत्मविश्वास आणि विनय अंगी धारण करण्याबाबत सर्व कर्मचाऱ्यांना कायम सांगत असत. ही जीवनमूल्य महत्त्वाची आहेत. त्यांच्या विचारांची प्रेरणा त्यांनी डोंगरेजी महाराजांच्या प्रवचनांमधून मिळाली होती. महाराजांचे विचार त्यांनी एखाद्या कागदासारखे शोषून घेऊन आचरणात आणले होते. तेच त्यांच्या संवादातून प्रतीत होत असत. मूर्त गोष्टीपेक्षा अमूर्त असलेल्या तत्वांना ते जास्त महत्त्व देत असत. करोडो रुपयांची उलाढाल असणारी कंपनी उभी करणारा हा माणूस केवळ 7वीपर्यंत शिक्षण घेतलेला हा माणूस, लोकांशी वागण्याचं अद्वितीय असं तत्त्वज्ञान बाळगणारी कंपनी, असा अलौकिक अगदी म्हणजे कारकीर्द असणारी आणि असा लौकिक असणारी कंपनी त्यानं स्थापन केली. यावरून एक निष्कर्ष नक्कीच निघतो. या CEO-नं आपल्या वैयक्तिक धारणा आणि जीवनमूल्य यांचं लोकांशी कसं वागावं या तत्त्वज्ञानात रूपांतर केलं. अगदी टाटांप्रमाणे, अगदी पॉलीहायड्रॉनच्या भागीदारांप्रमाणे. अर्थात टाटा आणि पॉलीहायड्रॉनपेक्षा इथला फरक म्हणजे हा संस्थापक फक्त 7वी पास होता, तरीही त्यानं करून दाखवलं. आपल्या कंपनीची संपत्ती शेअर करणारे उद्योजक. 2 प्रकारचे उद्योजक असतात. एक जे आपला व्यवसाय यशस्वीपणे चालवतात आणि करोडो रुपये मिळवतात, आणि दुसरं जे आपला व्यवसाय यशस्वीपणे चालवतात, भरपूर पैसे मिळवतात आणि इतरांना भरपूर पैसे मिळवायला देखील मदत करतात. पहिल्या प्रकारच्या उद्योजकांबद्दल परिषदांमध्ये खूप बोललं जातं आणि मासिकांमध्ये खूप लिहिलंही जातं. दुसऱ्या प्रकारच्या उद्योजकांच्या लोकांच्या जीवनावर खूप प्रभाव असतो. फक्त तंत्रज्ञान उत्तम जाणणाऱ्या तंत्रज्ञासारखे ते नसतात, तर ते लोकांमध्ये परिवर्तन घडवून आणणारे नेते असतात. त्यांच्या सकारात्मक वृत्तीच्या लोकांच्या
विचार आणि वर्तनावर परिणाम होतो. या अर्थानं ते लोकांच्या जीवनाला स्पर्श करणारे टचीज असतात. पॉलिहायड्रॉनबद्दल ऐकल्यानंतर तंत्रकुशल आणि स्पर्शकुशल या लोकांबद्दलचा विचार आणि शोध माझ्या मनात सुरू झाला. तुम्हाला पॉलिहायड्रॉनच्या तत्त्वज्ञानाबद्दल ठाऊक नसेल तर त्यांच्याकडच्या कार्यपद्धती आणि विचारधारा यांच्याबद्दल त्यांची वेबसाईट काय सांगते ते पहा. मंडळी, आज आपण इथे थांबूया आणि हे जे तंत्रकुशल, स्पर्शकुशल वगैरे ज्या कार्यपद्धती आहेत त्यांच्याबद्दल लेखकाचं काय म्हणणं आहे ते आपण उद्याच्या भागात बघूया मंडळी. तोपर्यंत मी नीलिमा पटवर्धन आपली रजा घेते. उद्या नक्की पुन्हा भेटूया. श्री विवेक पटवर्धन यांचे मनःपूर्वक आभार की इतकं सुंदर पुस्तक त्यांनी मला वाचायची परवानगी दिलेली आहे. धन्यवाद.